नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला कुऱ्हाडीचे दांडे ही ग्रामीण कथा अभ्यासायची आहे. कुऱ्हाडीचे दांडे ही कथा श्रीराम गुंदेकर यांनी लिहिलेली आहे. ही ग्रामीण कथा असल्या कारणामुळे आपल्याला ग्रामीण साहित्य प्रवाह या संदर्भाने थोडीशी चर्चा करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1960च्या नंतर मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्य प्रवाह उदयास आलेले आहेत. त्यामध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, कामगार साहित्य आदी. विद्यार्थी मित्रांनो, 1960च्या दशकामध्ये हे साहित्य प्रवाह उदयास का आलेले आहेत, तर त्याची कारणमीमांसा करणं आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचा शोध घेणं आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा की कोणतेही साहित्य प्रवाह उदयास येण्याला काहीतरी कारणं असतात आणि ते साहित्य प्रवाह उदयास येण्यासाठी त्या साहित्य प्रवाहाला कुठून तरी ऊर्जा, शक्ती प्राप्त झालेली असते आणि म्हणून आपल्याला त्या ऊर्जा किंवा शक्तीच्या संदर्भाने या ठिकाणी चर्चा करणं अत्यंत अपरिहार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1960च्या अगोदर इथे अनेक महापुरुषांनी इथे चळवळी उभ्या केल्या. आता चळवळी उभ्या करण्याची आवश्यकता का वाटली? कारण जेव्हा आपण आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये प्रचंड विषमता होती, समानता नव्हती आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला, प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्याचे अधिकार, हक्क मिळायला पाहिजेत आणि ते हक्क अधिकार मिळविण्यासाठी म्हणून इथे अनेक महापुरुषांनी चळवळी उभ्या केलेल्या आहेत. विशेषतः महात्मा फुले आहेत. आता आपली ग्रामीण कथा असल्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी महात्मा फुलेंचा संदर्भ लक्षात घेणं आवश्यक आहे. महात्मा फुले आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत. म्हणजे पुरोगामी विचाराच्या या महापुरुषांनी इथे अनेक चळवळी उभ्या केल्या आणि या चळवळीमधून, त्यांच्या कार्यामधूनच साहित्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातून त्यांना एक प्रकारची ऊर्जा प्राप्त झाली आणि त्यामुळे 1960च्या नंतर अनेक साहित्य प्रवाह उदयास येऊ शकलेले आहेत. आता मी म्हटल्याप्रमाणे कुऱ्हाडीचे दांडे ही ग्रामीण कथा आहे आणि जेव्हा आपण ग्रामीण साहित्याचा संदर्भ लक्षात घेतो तेव्हा ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या साहित्यकाराला किंवा ग्रामीण साहित्यिकांना लेखनाची ऊर्जा कुठून प्राप्त झाली असेल तर ते म्हणजे महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य. महात्मा फुलेंचं खूप मोठं असं योगदान आपल्या समाज व्यवस्थेच्या संदर्भाने किंवा समाज परिवर्तनाच्या संदर्भाने आहे, हे आपल्याला माहिती आहे. महात्मा फुलेंनी खूप मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्याचा असोड असेल किंवा गुलामगिरी असेल, ब्राह्मणाचं कसब असेल, अशा अनेक साहित्यकृती इथे महात्मा फुले यांनी निर्माण केलेले आहेत आणि त्यातूनच श्रीराम गुंदेकर असतील किंवा अन्य ग्रामीण लेखक असतील, या लेखकांना एक प्रकारची त्यातून शक्ती प्राप्त झालेली आहे आणि म्हणून ते लिहित आहेत. तेव्हा ही जी काही आपण आता चर्चा केलेली आहे तर त्या चर्चेच्या संदर्भाने तुम्हाला MCQ पद्धतीनं प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की कुऱ्हाडीचे दांडे ही कथा कोणत्या साहित्य प्रवाहाशी संबंधित आहे? पर्याय तुम्हाला दिले असतील: ग्रामीण, आदिवासी, दलित, स्त्रीवादी, अन्य. मग आपण लक्षात काय ठेवायचं आहे? कुऱ्हाडीचे दांडे ही ग्रामीण कथा आहे. परत काय लक्षात ठेवायचं आहे तर श्रीराम गुंदेकर यांनी कुऱ्हाडीचे दांडे ही ग्रामीण कथा लिहिलेली असून ही कथा लगाम या नावाचा त्यांचा कथासंग्रह आहे आणि या कथासंग्रहामधून कुऱ्हाडीचे दांडे ही कथा घेण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर मी आपल्या ग्रुपवरती त्या लेखकाचा, प्रत्येक लेखकाचा मी परिचय पाठवलेला आहे आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावं ते तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार तेही तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. तरीही श्रीराम गुंदेकर या लेखकाच्या साहित्यकृतीच्या संदर्भाने थोडासा ओझरता मी या ठिकाणी आढावा घेतो. त्यांनी उचल आणि लगाम हे 2 कथासंग्रह लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर समीक्षा ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. मला वाटतं ऑफलाईनमध्ये आपण समीक्षा ग्रंथ कशाला म्हणायचं यावर चर्चा केलेली आहे, तेव्हा परत या संदर्भाने मी काही चर्चा करणार नाही.
तर समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले विचार आणि वाङ्मय, महात्मा फुले साहित्य आणि साहित्य मूल्य, सत्यशोधकी साहित्य परंपरा आणि स्वरूप, ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन. त्यानंतर त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भीग रोहमारी पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार. फक्त मी ओझरता आढावा घेतलेला आहे आणि या पुस्तकांची नावं किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार ते पहिलं पेज मी आपल्या ग्रुपवरती टाकलेलं आहे, तेव्हा ते तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत आपण या कथेच्या संदर्भाने, लेखकाच्या संदर्भाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता परत कथेला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक गोष्ट आपण इथं लक्षात घेणं आवश्यक आहे की श्रीराम गुंदेकर या लेखकाच्या लेखनावरती सत्यशोधकी साहित्याचा प्रभाव आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे सत्यशोधकी साहित्याचे संशोधक अशा प्रकारचा शब्दप्रयोग श्रीराम गुंदेकर यांच्या संदर्भाने तुमच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की श्रीराम गुंदेकर यांच्या लेखनावरती अर्थात त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वावरती महात्मा फुले आणि त्यांचे कार्य अर्थात त्यांचे साहित्य याचा प्रभाव आहे लेखकावरती. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे महात्मा फुले यांच्या विचार कार्यामधूनच प्रेरणा घेऊन या ग्रामीण साहित्यकारांनी ग्रामीण साहित्य लेखन केलं आहे. अर्थात कुऱ्हाडीचे दांडे ही सुद्धा ग्रामीण कथा असल्याकारणामुळे महात्मा फुले यांच्या विचारकार्यातून प्रेरणा घेऊन श्रीराम गुंदेकर यांनी ही ग्रामीण कथा लिहिलेली आपल्याला दिसून येते. आता परत मी लक्षात काय ठेवायचं आहे की सत्यशोधकी साहित्याचे संशोधक अशा प्रकारचा शब्दप्रयोग इथे आलेला आहे. मी या आताच सांगितलेला आहे. तर पुन्हा तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे की महात्मा फुलेंनी नेमकं काय सत्याच्या संदर्भाने नेमकं काय केलेलं आहे. जर समजा आपण या ठिकाणी थोडंसं लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं की 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना का केली तर सत्याचा शोध घेण्याच्या हेतूने त्यांनी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि त्या सत्यशोधक समाजातील तत्त्वांचा विचारांचा प्रभाव अनेक साहित्यिकांवरती झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या सत्यशोधकी समाजातील तत्त्वज्ञानाचा प्रभाव श्रीराम गुंदेकर यांच्यावरती पडलेला असल्याकारणामुळे त्यांनी साहित्य लेखनाच्या माध्यमातून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर परत इथं MCQ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीराम गुंदेकर या लेखकावरती कोणत्या समाजाचा प्रभाव दिसून येतो. सत्यशोधक समाज, आर्य समाज असे काही पर्याय दिले असतील तर तेव्हा तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे सत्यशोधकी समाज किंवा सत्यशोधक समाजाचा प्रभाव कोणावरती आपल्याला दिसून येतो श्रीराम गुंदेकर या लेखकावरती पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एवढा भाग आपण एक प्रस्तावनेच्या संदर्भाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रस्तावनेच्या संदर्भाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात MCQ पद्धतीनं जास्ती तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर इथपर्यंतचा भाग फक्त आपण एक परिचय म्हणून या पाठाचा बघितलेला आहे. त्या पाठीमागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे आपण बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या कथेमध्ये लेखकाने नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आता मी अगोदर ऑफलाईनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्याही कथेचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम त्या कथेतील पात्रांचा विचार आपण करणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदा त्या कथेतले पात्र नेमकी कोणकोणती आहेत. तुम्हाला MCQ पद्धतीनं त्या कथेतील पात्रांच्या संदर्भानेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्या कथेतली पात्र त्या कथेतल्या पात्रांची नावं तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण या कुऱ्हाडीचे दांडे या कथेचा संदर्भ लक्षात घेतो तेव्हा संदर्भ लक्षात घेत असताना या कथेतलं अत्यंत महत्त्वाचं पात्र बलभीम नाना हे आहे. आणि मग इतर जे काही गौण पात्र आहेत त्याही पात्रांच्या संदर्भाने आपण या ठिकाणी
चर्चा करणार आहोत. तर इथपर्यंतचा भाग या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये या कथेच्या संदर्भाने आपण सविस्तर चर्चा करूया. तेव्हा आपण इथे थांबू. धन्यवाद.